माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रोत्यांनो नमस्कार. अमरावती या कार्यक्रमात वाहतूक अमरावती शहरचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संजय खताडे यांच्याशी ममेश माथनकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत संजय ठाकरे. नमस्कार श्रोतेहो. नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपले खूप खूप स्वागत. श्रोतेहो, माणसाच्या मूलभूत गरजांमध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा या गोष्टी तर आहेतच, परंतु अशाही काही आवश्यक गोष्टी आहेत ज्या अत्यंत गरजेच्या आहेत, ज्यामध्ये वाहन आणि मोबाईल यांचा समावेश आहे. दिवसेंदिवस वाहनांचे प्रमाण वाढत आहे आणि त्यासोबतच रस्ते अपघातांचे देखील. या रस्ता अपघातांमुळे अनेकदा जखमी अथवा मृत्यू पावण्याचे प्रमाण रोखण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जातात, जागरूकता कार्यक्रम राबवले जातात. यावर्षी देखील 1 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025 सुरू आहे. या अभियानाचे नेमकं उद्देश काय आहे, तसेच वाहतुकीसंबंधी इतर बाबींवर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत श्री संजय खताडे सर, सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक अमरावती शहर. आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओमध्ये सर मी आपले खूप खूप स्वागत करतो. धन्यवाद. आकाशवाणी अमरावतीच्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सर, जसं मी सांगितलं की दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जातं, तर यावर्षी हे जे रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे, तर या रस्ता सुरक्षा अभियानाचा नेमका उद्देश काय आहे? रस्ता सुरक्षा अभियान ही रस्ता सुरक्षा, वाहन चालक आणि यांच्यासाठी एक जागरूकता किंवा त्यांना मार्गदर्शनपर असा एक विषय आहे. याची सुरुवात साधारणतः 1989मध्ये प्रथमतः चालू झाली. सुरुवातीला हा आपण सप्ताह सादर करत होतो, त्याच्यानंतर पंधरवाडा आणि आता राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे तो पूर्ण महिनाभर रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जातं. म्हणजे मुख्यत्वे जागरूकता निर्माण करण्यासाठी लोकांमध्ये विविध गोष्टींबद्दल, वाहतुकीसंबंधीचे नियम काय आहेत हे सगळे माहिती देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आपल्यामार्फत राबवले जातात. तर सर, आता सध्या आपण सहाय्यक पोलीस आयुक्त अमरावती शहर येथे कार्यरत आहात, तर अमरावती शहरामध्ये अपघातांची सद्यस्थिती काय आहे याबद्दल काय सांगाल? अमरावती शहरामध्ये अपघाताची संख्या तसं इतर तुलनेमध्ये आपण जर 2021ची संख्या जर बघितली, अमरावती शहराला लागून हायवे पण आहेत, सुपर हायवे आहेत, बायपास रोड आहेत आणि त्याप्रमाणे जर बघितलं तर 2021ला टोटल संख्या त्यांची 411 होती टोटल अपघाताची, गंभीर आणि किरकोळ अपघात. त्यामध्ये 186 लोक जखमी झाले होते आणि 85 लोक मृत्युमुखी पडले होते. त्यामध्ये 70 पुरुष आणि 7 महिला अशी वर्गवारी. त्यात 2022ला त्यामध्ये थोडी वाढ झाली होती, त्यानंतर 2023ला पण ती वाढ झाली आणि आता 2024ला टोटल अपघाताची संख्या 408 आहे. त्यात प्राणांतिक अपघात 75 आहेत. त्यामध्ये पुरुष मयतांची संख्या 72 आणि महिला मयतांची संख्या 12 आहेत. असे टोटल 84 प्राणांतिक अपघात आहेत आणि टोटल वर्षभरात अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांची संख्या 219 एवढी आहे. म्हणजे दरवर्षी ही संख्या वाढतच आहे. अपघातांची संख्या खरं तर बघितलं तर आपल्या भारतामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये जी लोकसंख्या मयत झाली त्याच्या काही पट जास्त ही अपघातात मयत झालेल्यांची संख्या आहे. साधारणतः 1 वर्षामध्ये 1.5 लाखापर्यंत मयत त्यात होतात अपघातामध्ये. फार मोठी संख्या आहे. हे जे अपघात होतात सर, तर आपल्यामध्ये कोणती कारणं असू शकतात? यामध्ये प्रामुख्याने पहिलं कारण असू शकतं अपघाताचं रोडचं इंजिनिअरिंग, रोडची कंडिशन आणि रोडला असलेली वळणं किंवा इतर त्याचे परिस्थिती. दुसरं मुख्य कारण रोडच्या परिस्थितीमुळं किंवा रोडच्या इंजिनिअरिंगमुळं होणारे अपघात फार कमी आहेत तसे, पण मानवी चुकांमुळं होणारे अपघात खूप जास्त आहेत. अगदी बरोबर. मानवी चुका यासाठी की वाहन चालवताना वाहन चालकाने जर सांगितलं त्याप्रमाणे नियमाप्रमाणे वाहन चालवलं नाही आणि काळजी घेतली नाही तर तो अपघात होतो आणि त्या मानवी चुका ह्या मोठ्या प्रमाणात आहेत.
सर, दरवर्षी आपण वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करत असतात, नियमांबद्दल जागरूकता निर्माण करत असतात. परंतु बरेचदा असं असतं की लोकांना सर्वसाधारण नियमसुद्धा माहीत नसतात. तर वाहतुकीचे सर्वसाधारण नियम कोणकोणते आहेत याबद्दल आपण काय सांगाल? वाहतुकीचे नियम म्हटलं तर भरपूर आहेत. त्यात 3-4 कायदे महत्त्वाचे. मोटर वाहन कायदा 1988चा आहे, त्यात सगळं विवेचन केलेलं आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम आहेत 1989चा. महाराष्ट्र मोटर वाहन नियम आहेत 1989चा. त्याला सपोर्टिव्ह रूल्स अँड रोड रेग्युलेशन 1989चा तो एक नियम आहे त्याच्यात. आणि कारवाईसाठी आपले मग कायदे, मुंबई पोलीस कायदा, वाहन कायदा, त्याच्यानंतर भारतीय न्याय संहिता, याप्रमाणे ती कारवाई त्याच्यावर असते. पण यात सर्व कायद्यांमध्ये पूर्ण वाहनाच्या रजिस्ट्रेशनपासून तर ते रोडवर चालवण्यापर्यंत, तसेच वाहन चालकाच्या परवान्यापासून तर वाहन चालकाच्या जबाबदाऱ्या सगळ्या त्यांनी त्याच्यात फिक्स केलेल्या आहेत. सर, बघितलं जातं की बरेचदा लोकांना कायदे माहीत नसतात किंवा नियम माहीत नसतात, आणि किंवा नियम माहीत असले तरी त्या नियमांचं उल्लंघनसुद्धा केलं जातं. तर हे वाहतूक नियमांचं जे पालन व्हावं यासाठी आपल्या मार्फत कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातात? वाहतूक नियमांचं आता आपण म्हटल्याप्रमाणे लोकांना माहिती नसतं. तोच उद्देश जो डोळ्यासमोर ठेवून एकतर त्यांना जनजागृती, कायद्याबद्दलचं आवश्यक ज्ञान, आणि रस्त्यावर वाहन चालवताना काय काळजी घ्यावी, सुरक्षेची काय काळजी घ्यावी, या दृष्टीनेच हे रस्ता सुरक्षा अभियान राबवलं जातं. त्यामध्ये मुख्यत्वे करून वेगवेगळ्या प्रकारचे चालक, टॅक्सी चालक आहे, ट्रक चालक आहे, ST चालक आहे, त्यांच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात. या उपक्रमाद्वारे लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी कायद्याचे फलक, बॅनर्स, पोस्टर्स हे सगळं डिस्प्ले केलं जातं. तसंच शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांनाही त्याबद्दल कार्यशाळा घेऊन जागरूकता निर्माण केली जाते आणि माहिती दिली जाते. अच्छा सर, जसं आपण सांगितलं की शाळा कॉलेजेसमध्ये सुद्धा जाऊन जनजागृती केली जाते. तर आता इतक्यात बरेचदा असं निदर्शनास येतं की जे टीनेजर्स मुलं आहेत, म्हणजे बरेचदा अवयस्क मुलांकडून सुद्धा वाहन चालवल्या जातं आणि त्यांच्याकडून अपघातसुद्धा होतात. तर अशा वेळेस जितके जबाबदार ती मुलं आहेत तितके जबाबदार त्यांचे पालक आहेत असं म्हटलं तरी चालेल. तर आपण काय बोलाल याबद्दल? अगदी बरोबर आहे. यामध्ये वाहन मालकाची किंवा पालकांची जबाबदारी मोठी आहे, आणि नवीन सुधारणेप्रमाणे ती पालकांवर किंवा त्या वाहनच्या मालकावर फिक्स केलेली आहे. आणि ती जो अल्पवयीन चालक ती गाडी चालवेल त्याची जबाबदारीपेक्षा त्या वाहन मालकाची किंवा पालकांची जबाबदारी जास्त आहे. त्यांनी कायद्यात त्याप्रमाणे सुधारणा करून मोठ्या प्रमाणात दंडाची आणि इतर प्रोव्हिजनची व्यवस्था केलेली आहे त्याच्यावर. सर, अतिशय महत्त्वाचं सांगितलं आपण की अवयस्क मुलांकडे पालकांनी सुद्धा गाडी देऊ नये, ही काळजी घेणंसुद्धा तितकंच आवश्यक आहे, तितकंच गरजेचं आहे. जेणेकरून त्यांच्याकडून जर कुठला अपघात झाला तर पालकांवर किंवा वाहन चालकांवर ही जबाबदारी येऊ शकते, त्यांना दंड होऊ शकतो किंवा त्यांना शिक्षा होऊ शकतो. श्रोतेहो, रस्ता सुरक्षा अभियान 2025 हा 1 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान राबविला जात आहे. तर या अभियानामार्फत विविध उपक्रम, मार्गदर्शनपर कार्यक्रम सुरू आहेत, आणि वाहतुकीबद्दल तसेच या कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत वाहतूक अमरावती शहरचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संजय खताडे सर. सर, आता मला सांगाल की बरेचदा हे वाहतूक नियमांचे उल्लंघन केलं जाते, आणि कधीकधी त्यांच्यात मुद्दाम चुका केल्या जातात किंवा ते मुद्दामसुद्धा असं करतात. तर जे वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात तर यांच्यावर आपण कोणती कारवाई करता आणि कशी कारवाई करता? वाहतूक नियमांचं उल्लंघन बऱ्याच प्रकारे होतं. आता शहर विभागात सांगायचं झालं तर पहिलं सिग्नल जम्पिंग आहेत. सिग्नल लागलेला असताना त्या बंद असताना गाडी घेऊन जाणं तो एक आहेत. त्यानंतर विदाऊट लायसन, वाहतूक परवाना नसताना चालवणं, स्टॉप लाईनच्या पाठीमागे थांबणं, ओव्हर स्पीडिंग करणं, मोबाईलवर बोलत चालणं चालू गाडीमध्ये, किंवा विनाकारण हॉर्न वाजवणं, या ज्या प्रकारचे असे वाहतुकांचे उल्लंघन आहेत त्याच्यावर आपण कारवाई करतो. आणि त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसोबतच इतर शिक्षा पण असतात का त्यांना? दंडात्मक कारवाई म्हणण्यापेक्षा पोलिसांना दंड हा घेण्याचे अधिकार नाहीत. आपण त्याला कायद्यामध्ये तडजोड असा शब्द आहेत, आणि ती तडजोड रक्कम स्वीकारतो आपण याच्यासाठी की त्याला
एक वेळ चान्स देऊन त्यांनी ती तडजोड रक्कम भरली म्हणजे त्याचं वाहन आणि त्याला पुढील कामासाठी आपण फ्री करतो. परंतु जर तो अपराध वारंवार झाला किंवा गंभीर स्वरूपाचा असेल अपघात किंवा ते व्हायलेशन जे नियमाचं किंवा कायद्याचं जे असेल मोटर वाहन कायद्याचं ते जर गंभीर स्वरूपाचं असेल तर त्या संदर्भात आपण कोर्टामध्ये खटला पाठवतो आणि कोर्ट योग्य ते शासन करतं, शिक्षा देतं किंवा दंड करतं. सर, जसं वाहन चालवणाऱ्यांसाठी नियम आहेत तसं पादचाऱ्यांसाठी सुद्धा नियम आहेत, पेडिस्ट्रियन्ससाठी सुद्धा नियम आहेत. आणि बरेचदा असं सुद्धा आढळतं की हे जे पादचारी असतात हे चुकीच्या मार्गाने चालत असतात आणि ज्यामुळे सुद्धा अपघात घडतात. तर यावर आपण काय उपाय सुचवाल? यामध्ये आता कायद्यामध्ये किंवा याच्यामध्ये नियमांमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की पादचाऱ्यांनी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावा. ज्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग असेल त्याच ठिकाणी रोड क्रॉस करावा. रोड क्रॉस करताना दोन्ही बाजूंच्या वाहनांकडे रस्त्याकडे लक्ष देऊन तो रोड क्रॉस केला पाहिजे, ही काळजी घेतली पाहिजे. आणि त्याचं उल्लंघन झालं तर त्याच्यावर पण मुंबई पोलीस कायदा किंवा मोटर वाहन नियम कायद्याप्रमाणे आपण कारवाई करतो. बरेचदा सर असं सुद्धा आढळतं की रेड सिग्नल असताना सुद्धा काही पादचारी म्हणजे त्यांना जाण्याची परमिशन नसताना सुद्धा ते रस्ता क्रॉस करायचा प्रयत्न करतात. तर मला असं वाटतं की हे खूप धोकादायक सुद्धा आहे आणि त्यांच्यामार्फत सुद्धा एक गुन्हा घडतो आहे किंवा ते सुद्धा नियमांचं कुठेतरी उल्लंघन करत आहे असं म्हटलं तरी चालेल. सर, आपण जसं सांगितलं की वाहतूक नियमांबद्दल आपण जनजागृती करता, तर या व्यतिरिक्त सुद्धा काही इतर कार्यक्रम आपल्यामार्फत राबवले जातात का? या व्यतिरिक्त आम्ही आमचे पोलीस एक रॅली घेतलो. त्याच्यातमध्ये पोलीस नियमांचे बॅनर्स डिस्प्ले असतात, मोटरसायकल रॅली असते, त्यात हेल्मेट वापराचा संदेश एक देतो. त्याच्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना आम्ही सहभागी करून त्यांनाही त्याचं एक महत्त्व पटावं म्हणून त्यांनाही सहभागी करून घेतो. सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी सामान्य लोकांनाही त्यात आम्ही सहभाग करून घेतो की त्यांनाही त्या योगाने माहिती मिळावी आणि त्यांनी ती माहिती इतरांना द्यावी असा त्यामागचा उद्देश असतो. वाहतूक सुरक्षासाठी सुद्धा आपल्यामार्फत अनेक उपाययोजना केल्या जातात. तर कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातात किंवा आपण काय सुचवाल की कुठल्या कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजेत? वाहतूक सुरक्षेसाठी जर वाहतूक विभागाच्या अनुषंगाने जर विचार केला तर जास्तीत जास्त सिग्नल यंत्रणा व्यवस्थित राहील याचे जो उपाययोजना करणं, लोकांना माहितीपर बोर्ड डिस्प्ले करणं त्या मार्गावर, त्याच्यानंतर त्यांना वेळोवेळी समुपदेशन करणं किंवा अजून ज्या अवेअरनेसपर ज्या काही गोष्टी असतील माहितीपर त्या वेळोवेळी त्यांना देणं. आणि आम्ही शक्यतो आमचे कर्मचारी त्या ठिकाणी लोकांच्या मदतीसाठी रस्त्यावर उभे असतात, त्यांना काही अडचण आली तर त्याप्रमाणे त्यांना ते गाईड करतात आणि वेळेस मार्गदर्शन पण करतात. सर, जर एखादा अपघात घडला असेल तर बरेचदा काय असतं की अपघात बघणारे हे जे असतात तर ते टाळाटाळ करतात. म्हणजे जखमींना मदत पोहोचवण्याऐवजी तिथे थांबून वाट बघत असतात, पोलिसांची वाट बघत असतात किंवा इतर कुठल्या मदतीची वाट बघत असतात. तर त्याऐवजी जर त्यांनी जखमींना हॉस्पिटलपर्यंत किंवा रुग्णालयापर्यंत पोहोचवलं पण ते फक्त यासाठी टाळतात की त्यांना असं वाटतं की आम्ही सुद्धा कुठेतरी यामध्ये इन्क्वायरीमध्ये येऊ किंवा आमची सुद्धा कुठेतरी चौकशी होऊ शकते. तर अशी त्यांच्या मनामध्ये भीती असते. तर आपण याबद्दल काय सांगाल? खरं तर तशी भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही आहे. लोकांचा जीव वाचवणं, जीविताचं रक्षण करणं हे प्रत्येक, जसं पोलीस आणि प्रशासनाचं कर्तव्य आहे तसं प्रत्येक नागरिकाचंही कर्तव्य आहे. स्वतःचा जीव सुरक्षित ठेवणं तसंच इतरांची सुरक्षा कशी राहील हे बघणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आता आपण म्हटलं त्याप्रमाणे अपघाताच्या ठिकाणी किंवा कुठलाही गुन्हा घडला तर प्रत्येक जागरूक नागरिकाने ते एक तर पोलिसांना कळवणं किंवा त्या ठिकाणी जी सूचना असेल त्या परिस्थितीप्रमाणे नागरिकांना पोलिसांना मदत करणं हे कर्तव्य बांधील आहे त्यांच्यासाठी, तसे कायद्यामध्ये तरतूद पण आहेत. परंतु एक केवळ कुठेतरी काहीतरी व्हायरल होतं आणि त्या भीतीपोटी लोक स्वतः सुरक्षित नसल्याची भावना त्यांच्या मनात होते आणि ते स्वतः सुरक्षित नसेल तर दुसऱ्याला सुरक्षा देऊ शकत नाही आणि ह्या भावनेतूनच ती लोक त्या ठिकाणी घाबरून आपल्या पुढे येत नाहीत. परंतु मी नागरिकांना आवाहन करेल की अशा ठिकाणी आपण अवश्य मदत करावी आपल्याला एक जागरूक नागरिक म्हणून आणि सुरक्षा लोकांना द्यावी. कुठलाही तुम्हाला पोलिसांचा त्रास होणार नाही की उलट तुम्ही पोलिस चांगलं काम करतात, तुम्ही एक पोलिसाचे मित्र बनतात हे त्यातून पुढे येतं. म्हणजे फक्त बघायची भूमिका न निभवता आपण सुद्धा कुठेतरी त्यांना मदत केली पाहिजे. हे आपलं एक मानवी कर्तव्यसुद्धा आहे आणि सोबतच आपण शासनाला सुद्धा कुठेतरी मदत करतोय असं म्हटलं तरी चालेल. सर, प्रत्येक क्षेत्रामध्ये
तंत्रज्ञानाचा वापर आहे तो वाढतच आहे. अगदी स्वाभाविकच आहे की वाहतूक क्षेत्रातसुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होण्याची सुरुवात झालेली आहे. तर जे आपलं वाहतूक व्यवस्थापन आहे तर त्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो? वाहतूक व्यवस्था म्हटल्यानंतर त्यात तंत्रज्ञानाचा अवश्य वापर होतो. तो फार पूर्वीपासून आहेत. सुरुवात जर केली तर आपण रोड वाहतूक म्हटली की कुठलाही त्याचा मार्ग आला त्या मार्गामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय ते मार्ग तो सुखकर आणि सुरक्षित होत नाही. आपण रोडचा आपल्या रस्त्याचा याचा विचार केला तर रोड बनवताना त्या रोडची साईज, त्या रोडचं असलेलं वातावरण परिस्थिती, त्या मार्ग लांबी, त्याच्यानंतर त्याची रुंदी, त्याच्यानंतर त्यांना येणारे रस्त्यामध्ये येणारे अडथळे किंवा हे सगळं अगदी मोजमाप करून त्याचं ते तंत्रज्ञानाने तो रोड बनवला जातो. तर त्याप्रमाणे आता रोड झाल्यानंतर आपल्या वाहन पण एक तंत्रज्ञान, प्रत्येक वाहनाला एक तंत्रज्ञान असतं. त्याचं स्पीड, ब्रेक्स वगैरे यामध्ये तंत्रज्ञानाचे. आता आमच्या वाहतूक पोलिसांच्या दृष्टीने जर बोललं तर तंत्रज्ञानाचा वापर आपण आता बघतो. रोडवर सिग्नल लागलेले आहेत ते आहेत. दुसरं ऑटोमॅटिक स्पीड कॅमेरे आहेत, मोबाईल स्पीड कॅमेरे आहेत, इंटरसेप्टर व्हॅन्स आहेत, त्यानंतर जागोजागी CCTV कॅमेरे आहेत. त्याच्याही पुढे जाऊन आता आपण पहिले हाताने चलन करत होतो रायटिंगमध्ये, आता आपण ऑनलाईन चलन करतो, चलन ज्याला म्हणतो, ती सुविधा आलेली आहे आपल्याकडं. याप्रमाणे नवनवीन तंत्रज्ञान जे काही आपल्याला उपलब्ध होईल त्याचा आपण जास्तीत जास्त लोकांच्या सुरक्षेसाठी कसा वापर करू हा आपला वाहतूक शाखेचा आणि वाहतूक विभागाचा प्रयत्न असतो. सर, बरेचदा आढळून येतं की वाहन चालवताना वेग मर्यादा पाळली जात नाही, प्रवासी संख्यासुद्धा नियंत्रित नसते किंवा क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले जातात आणि त्यातल्या त्यात तर अजून धोकादायक गोष्ट म्हणजे नशापानी करून वाहन चालविलं जातं. तर याबद्दल आपण काय सुचवाल की याला आपण कसं नियंत्रित केलं पाहिजे? आता यासाठी वेग मर्यादा मी सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी आता सेल्फ ॲक्टिव्ह CCTV कॅमेरेज गेले, ज्यांनी स्वतः चलन जनरेट होतं. त्याच्यानंतर आपण इंटरसेप्टर व्हॅन पण टाकलेली आहे की जी लेझरच्या याने ते वेग काउंट करतं आणि ऑटोमॅटिक चलन जनरेट करतं. आता ड्रंक अँड ड्राईव्हबद्दल बोलायचं झालं तर त्यासाठी आमच्याकडे ब्रेथ अनालायझर्स असतात. आम्ही नाकाबंदी वेळोवेळी आयोजित करतो आणि त्या नाकाबंदी दरम्यान त्यांची टेस्ट घेतो आणि ते प्रमाण जर जास्त असेल किंवा ते नेहमी त्याच्या जास्त असेल नियमापेक्षा तर त्याच्यावर आपण एक मोटर व्हेकल ॲक्टप्रमाणे 185 प्रमाणे ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करतो. तो खटला कोर्टात जातो. तसंच प्रवासी क्षमतेचं जर म्हटलं तर खाजगी ज्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या एजन्सीज आहेत त्यांच्यामध्ये ते प्रमाण जास्त दिसून येतं. परंतु प्रवाशांनी आपली सुरक्षा कुठं आहे हे लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केला तर निश्चितच त्यांचा प्रवास सुखकर होईल. त्यानंतर अधिकृत वाहन जे आहेत ते अधिकृत आहे का, वाहन सुव्यवस्थित आहे का ते आपण बघितलं पाहिजे प्रत्येक प्रवाशाने आणि नंतरच प्रवास त्याचा चालू केला पाहिजे. त्यामुळे आपली सुरक्षा निश्चितच आपण प्राधान्य दिलं पाहिजे. सर, आता वाहतूक नियमांचे जे पालन करत नाहीत तर त्यांना वेगवेगळ्या त्यामध्ये तरतुदी असतील आणि दंड केला जात असेल तर सर्वसाधारण नियम पालन न करण्यासाठी कसा दंड आकारला जातो? आता ते वेगवेगळ्या प्रकारचे त्या कलमांमध्ये जसं मी म्हटलं मोटर वाहन कायदा आहेत त्यात 217 कलमं आहेत. केंद्रीय मोटर वाहन नियम आहे त्याच्यात 164 कलमं आहेत. महाराष्ट्र मोटर वाहन नियम आहेत त्याच्यात 289 कलमं आहेत. रूल्स ऑफ रोड रेग्युलेशन त्याच्यामध्ये 33 कलमं आहे. यामध्ये जे वाहतूक संदर्भात मोटर वाहन नियम किंवा कायदा असेल ते सगळे तडजोडयुक्त असतात आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलमांनी वेगवेगळ्या आपल्या 500पासून तर 2000-20,000पर्यंत त्या तडजोड रक्कम ठेवलेली आहे. तर ते कोर्टात गेलं तर त्याला कोर्ट दंड किंवा शिक्षा दोन्ही पण करू शकतं. अशा त्याच्यात प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये कायद्यामध्ये. आपण आता आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे वळतोय. आमच्या जनतेला किंवा आमच्या श्रोत्यांना काय आवाहन कराल? मी आपल्या या अमरावती आकाशवाणी केंद्राच्या माध्यमातून सर्व जनतेला आणि वाहन चालकांना तसंच वाहन मालकांना कळकळीचं आव्हान करेल, जे वाहतुकीचे नियम आहेत ते समजून घ्या, ते नियम पाळा, स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची काळजी घ्या. आत्ता ह्या सुरक्षा अभियानाचं ब्रीदच आहे की सुरक्षा नायक. तुम्ही स्वतःचे सुरक्षेचे तसेच इतरांच्या सुरक्षेचे नायक बना. यामध्ये तुम्ही मुख्यत्वे ओव्हर स्पीडिंग करू नका, गाडी मोबाईलचा गाडी चालवताना वापर करूच नये. त्यानंतर मोटरसायकल चालवत असेल
तर हेल्मेट जरूर वापरा. असे बरेच नियम आहेत आणि त्याप्रमाणे थोड्या गाडी चालवताना सीट बेल्ट लावणे. बऱ्याच वेळेस आता तुम्हाला कारमध्ये एअर बॅग दिल्यात, सीट बेल्ट लावला नसेल तर एअर बॅग ओपन होत नाही. ह्या थोड्या ज्या माहिती आहेत हे नियम तुम्ही पाळले तर मला वाटतं सर्व नागरिकांचं जीवन सुरक्षित होईल. आपण स्वतःची सुरक्षा घेऊ, इतरांनाही सुरक्षा प्रदान करू आणि निश्चितच येणाऱ्या वर्षामध्ये अपघाताची संख्या कमी करायला आपण हातभार लावू असं मला वाटतं. अतिशय महत्त्वाचा संदेश दिला सर आपण. मी तर म्हणेल सर की जीव फक्त हा वाहन चालवणाराचाच नसतो तर रस्त्यावर असणाऱ्या इतरांचा सुद्धा असतो. तर आपल्या चुकांमुळे कदाचित इतरांवर कुठली अशी पाळी येऊ नये की ज्यामुळे त्यांचं जीवन कुठेतरी उद्ध्वस्त होईल. सर आज आपण इथे आलात आणि वाहतुकी संबंधित अतिशय महत्त्वाची माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली, त्याबद्दल आकाशवाणी अमरावतीतर्फे खूप खूप आभारी आहोत. आता आपला निरोप घेऊया. नमस्कार. धन्यवाद. दरवर्षी कित्येक जण रस्ते अपघातात बळी पडतात. कित्येकांना कायमचं अपंगत्व येतं. आपला अनमोल असा जीव गमावून बसतात. जीवन इतकं मातीमोल आहे का आपलं? आपल्या कुटुंबाला पोरकं करून निघून जाण्याची चूक करू नका. वाहने हळू चालवा. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा. वाहतूक नियमांचे पालन करा. अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहने देऊ नका. जीवन अनमोल आहे, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. ते जगायला शिका, गमवायला नाही. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ. श्रोत्यांनो, आताच आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात वाहतूक अमरावती शहरचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संजय खताडे यांच्याशी ममेश माथनकर यांनी साधलेला संवाद ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य अजय घरडे यांचं होतं, तांत्रिक सहाय्य नितीन दातीर आणि गणेश देशमुख यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते संजय ठाकरे. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.